सोमन सर, आपलं या कार्यक्रमात मी स्वागत करतो। मी आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा आवाहन करतोय, नमस्कार, फोन उचला 1800222110 या आमच्या टोल फ्री क्रमांकावर आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करू शकता, सूचना करू शकता। आपल्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे। सोमन सर, पहिला प्रश्न, तुम्ही झी मीडियावरून कालपासून हे दृश्य बघितलं असेल किंवा आता बघितलं असेल, तुम्हाला हे दृश्य पाहिल्यावर पहिल्यांदा काय वाटलं, तुमची काय प्रतिक्रिया होती? पंकजजी, पहिल्यांदा मी डॉक्टर उदय निरगुडकर जी 24 तास यांचं आभार मानतो की हा अतिशय महत्त्वाचा विषय त्यांनी चर्चेला घेतला आहे आणि लोकजागृती करण्यासाठी। ही दृश्य बघून मला स्वतःला खूप वाईट वाटलं आणि ईश्वराच्या चरणी श्रद्धेनं जातो आणि अशी वागणूक मिळत असेल तर ती चांगली गोष्ट नाही। मला खूप खूप वेदना झाल्या असं म्हटलं तरी चालेल। नक्की सोमन सर, मुद्दा तोच आहे, तासन तास रांगेत उभं राहायचं आणि जेव्हा दर्शनाची वेळ येते, जेव्हा बाप्पाच्या पायावर डोकं ठेवायची वेळ येते, तेव्हा अशी धक्काबुक्की। मुळात ही जी मगरुरी आहे कार्यकर्त्यांमधली किंवा ही मुजोरी आहे, ही येते कुठून, तुम्हाला काय वाटतं? मगरुरी असं म्हणता येणार नाही। मला एवढंच सांगायचं की इथे त्यांना प्रशिक्षण द्यायला पाहिजे आणि खरं म्हणजे पुरुष स्वयंसेवक जसे आहेत तसे महिला स्वयंसेवक पण तिथे पाहिजेत। पुरुषांनी महिलांच्या अंगाला पण हात लावणे योग्य नव्हे, कारण श्रद्धेनं 3-3, 4-4 तास लाईनीमध्ये उभं राहून या महिला येतात श्रद्धेनं गणपतीपाशी आणि त्यांना असं ढकललं जातं, हे वाईट वाटतं। मला अतिशय महत्त्वाचं सांगायचं आहे ते म्हणजे सर्व स्वयंसेवकांना प्रशिक्षण द्यायला पाहिजे, तसंच त्यांना एखादा युनिफॉर्म द्यायला पाहिजे आणि त्याच्या युनिफॉर्मवरती नंबर किंवा नाव पाहिजे त्या स्वयंसेवकाचं। म्हणजे एखाद्या महिलेला किंवा कुणालाही भक्ताला जर एखाद्या स्वयंसेवकांना त्रास दिला किंवा चांगली वागणूक दिली नाही तर ओळखता यायला पाहिजे त्याचं नाव काय आहे आणि स्वयंसेवकांना युनिफॉर्म पाहिजेच। या अशा स्वयंसेवकांना देवाजवळ राहून सुद्धा जर चांगली भावना निर्माण होत नसेल, देवाविषयी भक्ती होत नसेल, भक्तांविषयी भक्ती वाटत नसेल तर दुर्दैव आहे। हा प्रकार थांबला पाहिजे आणि हा केवळ इथेच नाही तर अनेक मंदिरात सुद्धा असं चाललेलं आहे, ते फक्त बघितलं जात नाही। प्रत्येक जण ईश्वराचरणी येतो आणि कोण तक्रार करायला पुढे येत नाही, पण तुम्ही तर हे दृश्य दाखवताय। ह्या जाज्वल्य विषय, अतिशय महत्त्वाचा विषय। केवळ यांच्या अंगावर युनिफॉर्म चढवून देखील चालणार नाही, त्यांच्या मनात मुळात महिलांशी कसं वागावं, समोरच्या माणसाशी कसं वागावं हे देखील त्यांना कळायला हवं। एक फोन घेऊया, आपल्यापर्यंत प्रतिक्रिया येत आहेत। पंढरपूरहून सचिन आपल्याशी बोलतायत। नमस्कार सचिन, बोला आपली प्रतिक्रिया। नमस्कार सर, बोला। पंढरपूरहून सचिन भोसले बोलतोय। बोला। पंढरपूरहून सचिन भोसले बोलतोय। आज जी तुमच्या टीव्हीवर जी दृश्य बघतोय ती अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे की भाविक मोठ्या श्रद्धेने येतात, त्यांना जर अशी वागणूक मिळत असेल तर फार दुर्दैवाची गोष्ट आहे। नक्की सचिन, तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचली। सचिन यांनी देखील ही अतिशय दुर्दैवी बाब असल्याचं म्हटलंय। आपल्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे। 1800222110 हा आमचा टोल फ्री क्रमांक आहे, आपण आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकता। सोमन सर, मुद्दा हा आहे की भाविक राजाच्या दरबारी श्रद्धेपोटी येतात, त्यांना गृहीत धरलं जातंय मंडळांकडून। काय होतं, गर्दी खूप असते, ओके, समजू शकतो गर्दी आहे, परंतु त्यांच्याशी अशा प्रकारे वागणूक असणं बरोबर नाही। मला खरं असं वाटतं की तिथे कठडा करायला पाहिजे आणि पादुका ठेवायच्या, त्या पादुकांवर तुम्ही डोकं ठेवा, पण गणेशाच्या मूर्तीला स्पर्श करायला देता कामा नये। अनेक मंदिरात तसं आहे, तो कठडा पाहिजे, गणेश मूर्तीपर्यंत जायला पाहिजे। ही ढकलाढकली तर योग्य नव्हे। आणखी महत्त्वाची गोष्ट की ह्या भावी जे स्वयंसेवक आहेत, गणसेवक म्हणू आपण त्यांना, तशा महिला पण पाहिजेत आणि त्यांना रोज प्रशिक्षण द्यायला पाहिजेत तिथे काय चुका झाल्या। आता तर कॅमेरे बसवलेले आहेत, त्यामुळे मी केलंच नाही असं म्हणू शकत नाही, चेहरे दिसत आहेत, त्यामुळे हे नाकारू शकत नाही आणि हे बऱ्याच ठिकाणी चाललेलं आहे। गर्दी जमते, गर्दी जमवली जाते आणि श्रद्धाळू माणसाला असं वागणूक दिली जाते, हे योग्य नव्हे। गणपती समन्वय समिती जी आहे तिने अशा प्रकारचे वर्ग घ्यायला पाहिजेत आणि कंपल्सरी त्या वर्गाला हजर राहिलेल्याच गणसेवकांना तिथे काम करायला द्यायला पाहिजे। नक्की सोमन सर, प्रशिक्षणासाठी काय करतात, कुठलंही वेतन नाही घेत, काय करता येईल याविषयी आपण बोलणार आहोत। आपल्यापर्यंत प्रतिक्रिया येत आहेत, आपण एक प्रतिक्रिया घेऊया। उरणहून भिकाजी शिंदे आपल्याशी बोलतायत, बोला।
हॅलो, नमस्कार सर. मी भिकाजी शिंदे बोलतोय. बोला. हा, लोकमान्य टिळकांनी ज्या दृष्टीनं गणेशोत्सव चालू केला, जनता एकत्र यावी, ह्या गोष्टीला सरळ अर्थ पाळला जातो. आणि मला असं वाटतं की जे सोमन सर म्हणाले त्यांना युनिफॉर्म दिला पाहिजे, मला तर असं वाटतं की त्यांना जे युनिफॉर्म देण्यापेक्षा एक चांगल्या प्रतीचं प्रशिक्षण देणं फार आवश्यक आहे. तोच मुद्दा सोमन सरांनी मांडला. यांना प्रशिक्षण देण्याची देखील गरज आहे, केवळ युनिफॉर्म नाही. धन्यवाद भिकाजी, तुम्ही तुमची प्रतिक्रिया मांडली त्याबद्दल. सोमन सर, हाच मुद्दा येतोय, प्रतिक्रिया आपल्यापर्यंत ज्या येत आहेत. महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं हा कार्यकर्ता महिलांशी वागतोय किंवा त्यांना ढकलतोय, ही साधी गोष्ट एखाद्या कार्यकर्त्याला कळू नये, हाच खरा मुद्दा आहे. म्हणून ती आम्ही वारंवार दृश्य दाखवतोय. ज्या भाविकांच्या श्रद्धेवर ही मंडळं बक्कळ झाली, आज एवढी प्रसिद्धी मिळाली, त्याच मंडळाच्या कार्यकर्त्यांना साधं एवढं भान असू नये का? आपल्यापर्यंत आणखी काही प्रतिक्रिया येत आहेत? बोला. किशोर देशमुख बोलतायत. किशोर बोला. सर नमस्कार, मी किशोर देशमुख बोलतो. हॅलो. हा बोला किशोर. सर, मी एक सूचना अशी करू शकतो. मी आज तिथं मंदिरात दर्शनाला गेलो होतो स्वतः. हा. मी स्वतः तिथली व्यवस्था अशी पाहिली की खरोखर तिथं असं दुर्दैव वाटलं की आपण कोणत्या ठिकाणी दर्शनाला आलो. तर माझा एक विषय असा आहे की यांना संस्थांच्या संदर्भात मला एक सूचना करायची आहे. बोला. ज्या विदर्भातलं गजानन महाराज संस्थान शेगाव आहे, तिथं स्वयंसेवकाचा ड्रेस कोड असेल, स्वयंसेवकाची शिस्त असेल, स्वयंसेवक महिलांच्या संदर्भात दर्शनाची जी काही व्यवस्था करतात, त्याच्यानंतर जे तिथं गजानन महाराजांचं मुखदर्शन किंवा प्रत्यक्ष समाधीचं दर्शन जे घेतले जाते, ती व्यवस्था जर या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा प्रशिक्षणार्थींच्या स्वयंसेवकांनी जर पाहिली तर निश्चित मी असे म्हणतोय, हा प्रसंग दुर्दैवी प्रसंग आपल्याला आम्हाला प्रत्यक्षात म्हणजे पाहण्यास मिळणार नाही किंवा अनुभवास मिळणार नाही. नक्की किशोरी, खूप खूप धन्यवाद. तुमची प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाची आहे आमच्यासाठी, कारण तुम्ही स्वतः अनुभव घेतलाय आणि तुम्ही एक सूचना केली आहे, ती देखील स्वागतार्ह आहे. धन्यवाद किशोरजी. सोमन सर, आपण पुन्हा या विषयावर बोलणार आहोत. सामान्य भक्तांशी अरेरावी करणारे माजुर्डे सेवक व्हीआयपींसमोर हाजी हाजी करताना दिसत आहेत. बघा, हे दृश्य आम्ही आपल्याला दाखवतोय. देवाच्या दरबारात सर्वांना समान न्याय असतो असं म्हणतात, मात्र लालबागच्या राजाच्या दरबारात मात्र हे सेवक नेमका कुठला न्याय लावतात हे जनतेला त्यांनी सांगावं. महिला आणि ज्येष्ठांच्या बक्कोठीला धरून हकालपट्टी ती करतात. हीच ट्रीटमेंट व्हीआयपींना देण्याची त्यांच्यात हिंमत आहे का, असा सवाल आता सामान्य भक्तांकडून केला जाऊ शकतो. हे दृश्य आम्ही दोन्ही दृश्य आपल्याला दाखवतोय. एकीकडे सेलिब्रिटींची हाजी हाजी करणारे हेच स्वयंसेवक जेव्हा सामान्य भाविक त्या ठिकाणी येतो तेव्हा त्यांना धक्काबुक्की करतात, बकोटीला धरून त्यांना ढकलतात, तेव्हा ते हे देखील भान बाळगत नाहीत की या महिला आहेत, या वृद्ध आहेत, की हे लहान मुलं आहेत. या सर्व एक प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येते. नंदुरबारहून विजय माने आपल्याशी बोलतात. विजय नमस्कार, आपली प्रतिक्रिया. विजय. हा विजय बोला. नाही, संजय माने बोलतो मी. बोला बोला. हा सर, महाराष्ट्रभरातून भाविक रायत दर्शनासाठी येतात. हा. आणि तासोतास रांगेत उभे राहून दर्शनाची वाट बघतात. आणि इकडे कार्यकर्ते सारे दर्शन सुद्धा घेऊ शकते सर. गैरवर्तणूक करतात, योग्य नाही करे. त्यांना खरंच प्रशिक्षणाची गरज आहे आता. नक्की नक्की. धन्यवाद. संजय माने नंदुरबारहून बोलत होते आपल्याशी. त्यांनी देखील सांगितले की आम्ही तासनतास उभं राहून दर्शन घेतो आणि तेव्हा अशी वागणूक मिळते, यांना प्रशिक्षणाची गरज आहे. सोमन सर आपल्यासोबत आहेत. सोमन सर, ज्या दुजाभावाविषयी आपण बोलतोय, समान न्याय भाविकांना दिला जात नाही, सेलिब्रिटींना एक वेगळा न्याय, सर्वसामान्यांना वेगळा न्याय, काय सांगा? नाही, हे योग्य नाही. गणपतीच्या दरबारी प्रत्येक भक्त भाविक हा सारखाच आहे, मग तो सेलिब्रिटी असो किंवा सामान्य भक्त असो. उलट मी म्हणेन सामान्य भक्तांना जास्त चांगली ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. या मंडळाविषयी बोलायचं झालं तर समाजसेवेचं अनेक मोठं काम ही मंडळ करतायत आणि हा खरं म्हणजे इतर मंडळांपुढे आदर्श म्हणून आम्ही समजतो, मानतो आणि हे बघून वाईट जास्त वाटतं. अर्थात व्हीआयपीना सुद्धा चांगली ट्रीटमेंट द्यायलाच पाहिजे. सामान्य माणसांना तर अधिक चांगली ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. 4-4 तास लाईनीत उभं राहतात, पिण्याच्या पाण्याची सोय करायला पाहिजे आणि निदान चांगलं त्यांच्याशी वर्तन ठेवायला पाहिजे, बोललं पाहिजे. म्हणून महिला सेविका पण तिथे पाहिजेत असं मला वाटतं. कारण पुरुषांनी असा स्पर्श करणं महिलांना योग्य नव्हे. त्या महिला ठीक आहेत, रागवत नाहीत, पण मनातून चिडत असणार. बाप्पाच्या दर्शनासाठी आले एवढ्या लांबून, 3-3 तास लाईनीमध्ये उभं राहिल्यानंतर सुद्धा अशी ट्रीटमेंट मिळत असेल तर दुर्दैव आहे असं म्हणत असतील मनामध्ये. मला खरोखर दुःख होतं, अतिशय यातना होतं ते बघितल्यानंतर. कोणाही गणेश भक्ताला दुःखच होईल हे दृश्य बघितल्यानंतर.
अशी अपेक्षा नाही. म्हणून प्रशिक्षणाची जरूर आहे. माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे एवढं तरी लक्षात ठेवायला हे पाहिजे. साधं प्रशिक्षण देण्याचीच खरं तर आता यांना गरज आहे. आपल्याकडे आणखी एक फोन आलेला आहे, प्रतिक्रिया घेऊया. नाशिकहून विजय आपल्याशी बोलतायत. विजय, आपली प्रतिक्रिया. हॅलो सर, आपण आता ह्या महाराष्ट्रात राहतोय का कुठं राहतोय हेच कळना. महिलांशी जर कोणी जर असे कार्यकर्ते या भाषेत जर असं कोणी जर वागत असेल, पहिल्यांदा मी असं म्हणेल यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही देवाचे मंडळ आहे तुमचं, हे सगळं ठीक आहे हो, पण महिलांशी असं वागणं योग्य नाही सर. नक्की. झी 24 तास, एक पाऊल पुढे.